आणि बुलेटिनची सुरुवात राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या बातमीनं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीला उभं करण्याविषयी काँग्रेस नेतृत्व गांभीर्याने विचार करत असल्याचं कळतंय। प्रियंका गांधी यांनी याबाबत निर्णय न घेतल्यानं उमेदवारीबाबत अद्याप ठरलेलं नाहीये। तर वाराणसीसह 3 मतदारसंघांसाठी त्यांच्या नावाचा सध्या विचार सुरू झालाय। लखनौ आणि अलाहाबाद हे अन्य 2 मतदारसंघ आहेत। या तिन्ही ठिकाणचे उमेदवार काँग्रेसनं अद्याप जाहीर केलेले नाहीयेत। त्यामुळे प्रियंका गांधींच्या उमेदवारीबाबत गांभीर्यानं नेतृत्व विचार करत असल्याचं कळतंय। प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय कुठेतरी प्रियंका गांधींच्या उमेदवारीबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचं कळतंय। हा, बरोबर आहे। ज्या पद्धतीनं प्रियंका गांधी ज्या सरचिटणीस आहे आणि ईस्ट यूपी त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि ज्या पद्धतीने त्या संपूर्ण दौरा करत आहे, खास करून संपूर्ण ईस्ट यूपीचा, आणि या ईस्ट यूपीच्या दौऱ्यामध्ये त्यांनी संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीनं नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा अमेठीमध्ये ज्या होत्या त्यावेळेस तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की आपण लोकसभा निवडणूक लढणार का, या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे नकार दिला नाही। जर काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिली तर मी निवडणूक लढेल, अशा प्रकारचे स्पष्ट संकेत दिले। यानंतर काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी या पद्धतीने या सगळ्या या संदर्भात गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली आहे। महत्वाचं म्हणजे या संदर्भात आगामी 2 ते 3 दिवसात निर्णय होईल अशी ही स्पष्टता व्यक्त झालेली आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनेक जे आहेत, जे सीईसी मध्ये आहेत आणि पॉलिसी विषयक निर्णय घेतात, त्यांनी देखील या विषयात गांभीर्याने निर्णय घ्यायला विचार करायला सुरुवात केली आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर प्रियंका गांधीला लढवायचं असेल तर 3 मतदारसंघ अजूनही राखून ठेवण्यात आलेले, वाराणसी, लखनौ आणि अलाहाबाद, या तिन्ही मतदारसंघाचे अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीये। त्यामुळे याला गांभीर्याने विचार करणं काँग्रेस पक्ष करत आहे असंच म्हणावं लागेल। आणि पण निर्णय शेवटी प्रियंका गांधी घेणार। अगदी प्रशांत, आणि 3 दिवसात चित्र काय ते स्पष्ट होईल आणि या संदर्भातील तपशील असेच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्त धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता बघत पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रात 5 एप्रिलला राहुल गांधींच्या 2 सभा होणार असल्याचं कळतं आणि एकूणच निवडणुकीच्या तोंडावरती आता आपण पाहतोय प्रचाराचा जो सपाटा आहे त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवरच आल्यानं सर्वच पक्षांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आता प्रचाराला सुरुवात केली असून महाराष्ट्रात ते 5 एप्रिलला 2 सभा घेणार आहेत। तर भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या मतदारसंघात राहुल गांधींच्या 2 सभा होतील। तर चंद्रपूरचे काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार असल्याची माहिती कळतीये। चंद्रपूर आणि धामणगाव या ठिकाणी या सभा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रचारांचा धडाका या ठिकाणी सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। आणि आता बघत पुढची बातमी। महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात होतीये। पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी विदर्भात मतदान होणार असल्यानं तिथल्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 आणि 3 एप्रिलला सभा घेणार आहेत। तर मोदी यांची पहिली सभा 1 एप्रिलला वर्धा इथे, तर दुसरी सभा 3 एप्रिल रोजी गोंदिया इथे होणार आहे। तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची 5 एप्रिलला जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं प्रचाराला रंग भरणार आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय मोदींपाठोपाठ आता राहुल गांधींच्या देखील महाराष्ट्रात सभा होणार आहेत। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, आपण पाहतोय आधी मोदी आणि त्यानंतर 5 एप्रिलला राहुल गांधींच्या देखील सभा होणार आहेत। एकूणच सभांचा हा धडाका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। स्वाती, एकतर पहिल्या टप्प्यातलं जे मतदान आहे ते पूर्ण पूर्व विदर्भात आहे। त्याच्यामुळे पूर्व विदर्भामध्ये दिग्गज नेते काँग्रेस आणि भाजपचे येणार आहेत असं समजतंय। त्यानुसार पंतप्रधान यांची 1 एप्रिलला वर्धा या ठिकाणी सभा होणार आहे। मागील महिन्यामध्येच राहुल गांधी हे वर्धाला आले होते आणि त्यांनी तिथे जनसंघर्ष यात्रेचा टप्प्यामध्ये सभा घेतली होती। त्याची सुरुवात वर्धा इथून झाली होती। त्यामुळे त्याच ठिकाणी पंतप्रधानांची सभा होते हे महत्त्वाचं आहे। तर दुसऱ्या बाजूला 5 एप्रिलला राहुल गांधी हे चंद्रपूर, जे हंसराज अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत, तसंच पूर्व विदर्भातला एक मोठा चेहरा आहे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, हे देखील त्याच जिल्ह्यातून येतात। त्यामुळे चंद्रपूर या ठिकाणी राहुल गांधी सभा घेणार आहेत। बाळू धानोरकर जे शिवसेनेत होते आमदार, त्यांनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेस बरोबर गेले आणि काँग्रेसचं तिकीट घेतलं। चंद्रपूरचं तिकीट फार महत्त्वाचा चर्चेचा विषय ठरला। एकतर पुगलिया यांची तिथली नाराजी करण्याचा प्रयत्न या केला जाईल, दुसऱ्या बाजूला पुगलिया विरुद्ध वडेट्टीवार हा संघर्ष फार मोठा
चंद्रपूरमध्ये आहे. यामुळे चंद्रपूरची जागेसाठी खास राहुल गांधी सभा घेत आहेत हे समजतं. त्याचप्रमाणे धामणगाव हा विधानसभा क्षेत्र आहे. या विधान क्षेत्राच्या दोन्ही आसपास म्हणजे एका बाजूला वर्धा तर दुसऱ्या बाजूला अमरावती असा भाग येतो. त्यामुळे राहुल गांधी यापूर्वीच वर्धा येथे आल्यामुळे यंदा ते धामणगाव या ठिकाणी सभा घेण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याच्यामुळे अमरावती आणि लोकसभा क्षेत्रांवर त्याचा प्रभाव होईल. शिवसेने आनंदराव अडसूळ हे विद्यमान उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून नवनीत राणा कौर हे उमेदवार असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला वर्धा येथे चारुलता टोकस या ज्या महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यासाठी ही सभा घेतली जात आहे. एका बाजूला पाहिलं तर PMNची जी सभा मिळते ती 1 एप्रिलला. कदाचित पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परत एकदा PM येतील असं सांगितलं जातं. पण राहुल गांधी एकाच दिवशी 2 सभा घेऊन पूर्व विदर्भामधील महत्वाचे लोकसभा क्षेत्र कव्हर ना कुठेतरी काँग्रेस जे लोकसभा निवडणुकीच्या आधी एक डॅमेज स्वरूपात झालं होतं, इंटरनल एक थोडेसे कुरघोडी झाल्या होत्या, त्या कमी करण्याचा प्रयत्न आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करेल असं म्हटलं जातं. अगदी सागर, धन्यवाद या माहितीसाठी.